वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करिता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 9421 26 19 92। एक आहे की मी ते वाचलं, चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात। तर चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हाताचे दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल, ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे। कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत, तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून। त्यांना सुचत नाही आहे काय करावं आहे, की मला कसं नाही समजलं। छातीवर दगड ठेवून रस्त्यावरचे दगड घेऊन काय कळत नाही। त्यांच्यासारख्या ज्ञानी महापुरुषाचा दगडाशी फार संबंध आहे। याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पक्षात सगळे दगडधोंडे जे आलेले आहेत, बिंडोक, त्याचा परिणाम दिसतोय। दादांवरती टीका केली जाते, त्यांच्याच मित्र पक्षाचे म्हणजे रवींद्र दंगेकरांसारखा माणूस दादांना त्यांचे पार्सल परत कोल्हापूरला मला माहीत नाही ते, पण मी एवढं सांगितलं त्यांना विज्ञानातला नोबेल पुरस्कार विज्ञान व संशोधन हे देणं गरजेचं आहे, नाही तर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल। आणू द्या ना, अनुराग ठाकूर आणतील किंवा अजून कोणी आणतील, हक्कभंगाचं काय एवढं घेऊन बसलं, असे येत असतात हक्कभंग। मी त्याच्यावरती आता मत व्यक्त करणार नाही, कारण आंदोलन संपलेलं आहे। दीपके त्यांच्या घरी गेलेले आहेत आईवडिलांना भेटण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणी करत असेल तर ते करू नये अशी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।